नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया दीप अमावस्या. घरातील दिव्यांची पूजा दिवे अमावस्येला केली जाते. अमावस्या म्हणजे अंधार आणि त्या दिवशी दिवे लावून सगळीकडे प्रकाश केला जातो. दीप अमावस्येला खास करून कणकेचे दिवे करून त्याचा नैवेद्य देवाला अर्पण करावा. कणकेच्या दिव्यापैकी एक दिवा दक्षिणेला ठेवावा. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करून एक दिवा दक्षिणेला ठेवणे म्हणजे पितरांना यमसदनी जाण्यासाठी प्रकाशाची वाट दाखविणे. असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावे. या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे. या दिव्याभोवती अनेकदा मुंग्या जमा होतात. शास्त्रात मुंग्यांना कणिक खाऊ घाला असे सांगितले जाते. त्यामुळे पुण्य प्राप्त होते. याचप्रमाणे दक्षिण दिशेला दिवा लावला तर पितर तृप्त होतात अशी धारणा आहे. या दिवशी खास करून देवाला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखविला जातो. देवाजवळ कणकेचा दिवा ठेवण्यासोबतच पितरांचे स्मरण करून या दिवशी दानधर्मही केला जातो. घरातील दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते असेही म्हणतात. त्यामुळे दीप अमावस्येला दक्षिण दिशेला दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी शांती लाभते. तसेच पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असं शास्त्र सांगतं. दीप अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा सण. दिवा हा मांगल्याचा प्रतीक आहे. त्यामुळे हिंदू धर्मात दिवे लागण्याची परंपरा आणि प्रथा आहे. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा ही मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात आणते. तेव्हा दीप अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ एक दीप जरूर लावावा. जाणून घ्या आषाढ अमावस्येचा विधी. आषाढ अमावस्येच्या दिवशी पवित्र पाण्यात स्नान करा किंवा गंगाजलाचा एक थेंब घाला. हे तुमचे शरीर शुद्ध करेल, जेणेकरून तुम्ही विधीचे पालन करू शकाल. विधी करण्यापूर्वी जागा योग्य प्रकारे स्वच्छ करा. आपल्या पितरांचे स्मरण करण्यासाठी सूर्यदेवाला अर्घ्य आणि तर्पण यांना जल अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. संध्याकाळी दिया आणि पाणी पेटवण्याचे लक्षात ठेवावे. दिया पेटवताना मंत्राचा जप करावा आणि फुले व्हावी आणि अगरबत्ती अर्पण करावी, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. मंत्रोच्चार करताना थोडा वेळ शांत बसून ध्यान करावे. हे तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा शोषण्यात मदत करेल. आषाढी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचीही पूजा केली जाते. देवतांना नैवेद्य म्हणून तुम्ही सात्विक अन्न शिजवू शकता. सर्व पूजा आणि विधी संपल्यानंतर गरजूंना अन्न आणि कपडे दान करावे. असे केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी आणि विपुलता प्राप्त होईल. जाणून घेऊया विधी, पूजा आणि व्रत याचे फायदे. भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि अनिश्चित धोके दूर करेल. विधी म्हणून शिवमंत्र आणि विष्णू मंत्र जपत रहा. हे मंत्र तुम्हाला तुमचे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्यास मदत करतील. गरजूंना अन्न आणि कपडे दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. कठोर नियमांचे पालन करून मनापासून व्रत पाळल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
आषाढ अमावस्येला करा या गोष्टी. पवित्र पाण्यात स्नान करा, सेवाभावी कामे करा, मंत्र आणि भजने म्हणा, पूजा आणि हवन करा, सात्विक भोग तयार करा, शनिदेव आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावताना त्यात लवंगही टाका. यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. यामुळे पितृदोष दूर होतो. या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील फलदायी मानली जाते. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणेही शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटेही नाहीशी होतात. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणेही खूप शुभ मानले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. आषाढ अमावस्येला टाळा या गोष्टी. दारू पिणे किंवा धूम्रपान करणे टाळा. लग्न, सगाई, घरकाम यासारखे शुभ विधी करणे टाळा. या दिवशी कोणालाही उधार देऊ नका किंवा पैसे देऊ नका. प्राण्यांना दुखवू नका किंवा कोणाबद्दल वाईट बोलू नका. या दिवशी दूरच्या ठिकाणी जाणे टाळावे. मांसाहार टाळा किंवा अगदी कांदा लसूण खाणे सुद्धा टाळा. धन्यवाद.